की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. नमस्कार मंडळी, ऋतू आहे म्हणताचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आता मी ज्या म्हटलेल्या ओळी होत्या माहितीच आहेत की सावरकरांनी माझे मृत्यूपत्र या कवितेत जे लिहिलं आहे, ज्या भावना आपल्या वहिनीपर्यंत पोहोचवल्या आहेत, त्याच रचनेचं, त्याच कवितेतल्या शेवटच्या 4 ओळी ज्या आजही अजरामर ठरल्या आहेत आणि या 4 ओळींचं आज एक ऐतिहासिक मूल्य सुद्धा आहे. सावरकरांनी मातृभूमीसाठी जे जे काही कष्ट सोचले तेच आणि ते कसे, ते सर्व वर्णन या कवितेमध्ये आहे. आपण ती जरूर वाचावी. अजून एक कविता आहे, ती पण खूप प्रसिद्ध आहे कविता. ना वा टिळक यांनी रचलेली केवढे हे क्रौर्य. आपल्यापैकी बहुतेकांनी ती वाचलेली आहे, ऐकलेली नक्कीच आहे. ही जी संपूर्ण कविता आहे ती पृथ्वी या वृत्तामध्ये आहे. क्षणोक्षणी पडे उठे परिबळे, उडे बापडी. ही कविता पूर्ण पृथ्वी वृत्तात रचलेलं चेतनागुणोक्ती अलंकाराचं याशिवाय यासारखं उत्तम उदाहरण नाही. पण या कवितेचा शेवट नावा टिळकांनी जो केला आहे, शेवटचं जे कडवं आहे ते म्हणजे मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडूर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पदलांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. मंडळी, संपूर्ण पृथ्वीवृत्तात असलेली कविता असताना सुद्धा शेवट वसंत तिलकात त्यांना का करावंसं वाटलं असेल? वर म्हटलेली सावरकरांची जी कविता होती माझे मृत्यूपत्र, त्याच्या शेवटच्या ओळी आणि या कवितेच्या शेवटच्या ओळी, शेवटचं कडवं यांचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात आहे की कदाचित करुण रसाकरता म्हणूनच नावा टिळकांनी या वृत्ताचा वापर केला नसेल ना. असो, हा संशोधनाचा विषय आहे. परंतु मला असं वाटतं की करुण रसामध्ये जास्तीत जास्त भाव उत्पन्न करू शकणारी अशी या वृत्ताची रचना असावी. खरं तर या वृत्ताला अनेक नावं आहेत, कारण अनेक भाषांमध्ये हे वृत्त खूप प्रसिद्ध प्रचलित आहे. संस्कृत प्रचुर भाषांमध्ये तर अतिशय आपल्या पंडित कवींनी यामध्ये फार 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 रचना केलेल्या आहेत. परंतु नावा टिळकांच्या कवितेचं उदाहरण किंवा नावा टिळकांच्या या कवितेतले चरण आपण उदाहरण म्हणून पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा जाऊया आपल्या वृत्ताकडे. वृत्ताची रचना कशी आहे तर अक्षर वृत्त आहे वसंत तिलका. अक्षर संख्या आहे 14. यती आहे 8व्या अक्षरावर आणि त्याचे गण आहेत त भ ज ग ग. नेहमीप्रमाणे आपल्या ज्या 2 ओळी आहेत त्या 2 ओळीतील प्रत्येक 3 अक्षरांचे एक एक गट आपण केलेले आहेत. आणि सगळ्यात अगोदर काय करायचं असतं तर आपलं जे सूत्र आहे यमाता राजभान सलगा ते समोर ठेवायचं आहे. आणि मग या 3-3 अक्षरांचे जे गट केले आहेत त्या गटाप्रमाणे त्यांच्या लघुगुरूच्या खुणा आपण करून घेणार आहोत. आता बघा, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडूर निष्कलंक, या 2 ओळी आपण पाहणार आहोत. तर मातीत गुरु गुरु लघु, वर पाहिला आपण तारा ज म्हणून त गण, ते पस गुरु लघु लघु, भानस म्हणून भ गण, र ले अ लघु गुरु लघु म्हणजे ज भान म्हणून ज गण, तिरम्य लघु गुरु लघु. आता र गुरु का आहे तर रम्य, मचा जोर आल्यामुळे, आघात आल्यामुळे म गुरु झाला, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून लघु गुरु लघु, पुन्हा ज भान म्हणून ज गण आणि पंख, ही 2 सुटी अक्षरं ग ग ची. ख शेवटचा अक्षर नेहमी गुरु मानायचा आहे किंवा ते गुरु समजायचं आहे, हे आपल्याला माहिती आहे. खालची ओळ त्याचप्रमाणे केले वरी उदर पांडूर निष्कलंक, केले वरी उदर पांडूर निष्कलंक, केले व गुरु गुरु लघु त गण, री उद गुरु लघु लघु भ गण, र पांडू लघु गुरु लघु ज गण, र निष्क लघु गुरु लघु ज गण, लंक पुन्हा ग आणि ग. तर तशी दिसायला वाटायला सोपी असणारी अशी रचना ही आहे.
आपल्याला ही रचना व्यवस्थित कळली असेल. आता याच वृत्तातली साधारण करुण रस दाखवणारी, करुण रस असणारी माझी कविता मी आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं नाव आहे प्रतिसाद देना. वसंत तिलका वृत्तातली माझी ही कविता किंवा त्याला गीतरूप करण्याचा प्रयत्न मी केला आहे. का शांत शांत सखया मज पाहवेना, का शांत शांत सखया मज पाहवेना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना. माझ्या मनात सलजो तुझ ज्ञात होता, प्रत्येक दुःख समयी तव हात हाता, आशा निराश करता तुझ लाज येना, आशा निराश करता तुझ लाज येना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना. बाल्यात वाद समयी समजून घेशी, बाल्यात वाद समयी समजून घेशी, रागात शब्द सगळे हसण्यात नेशी, पाराच पार उतरे तुझ पाहताना, पाराच पार उतरे तुझ पाहताना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना. तारुण्य भाव तरलो स्मरल्यान वेळा, तारुण्य भाव तरलो स्मरल्यान वेळा, मित्रांसवे विहरलो जमवून मेळा, दुःखात सौख्य मजला ती पाहवेना, दुःखात सौख्य मजला ती पाहवेना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना. मैत्री तुझी निमज तू प्रिय जाणतो ना, मैत्री तुझी निमज तू प्रिय जाणतो ना, गाण्यात भावपुरते भरशीच ताना, गाण्यात भावपुरते भरशीच ताना, सुरात सूर मिसळे मग जागताना, सुरात सूर मिसळे मग जागताना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना. डोळे मिटून छळतोस अबोल बोला, डोळे मिटून छळतोस अबोल बोला, छद्मीपणा तुझ न शोभतसे अवेळा, पाशात बाहू तुझला मज सोडवेना, पाशात बाहू तुझला मज सोडवेना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना. जाळावयास जमले गणगोत सारे, गेला म्हणून मजसी समजावी तारे, सांगूनही पटतना, सांगूनही पटतना, सांगूनही पटतना, उठ सांग त्यांना, उठ सांग त्यांना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना, सादास आज प्रतिसाद तुझाच देना. मंडळी, आपल्याला ही कविता कशी वाटली आणि आजचं हे वृत्त आपल्याला व्यवस्थित समजलं असेलच. आपण नेहमीप्रमाणे आपल्या काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.